ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यात 1,34,000 जे प्रशिक्षणार्थी काम करतात ते आज आपल्या विविध मागण्यासाठी तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहू शकता कृष्णा नदीच्या घाटावरती इथं आंदोलनाला बसलेले आहेत। तुकाराम बाबा महाराज हे कृष्णा नदीच्या तीरावरती आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील 36 जिल्ह्यातून हे सर्व प्रशिक्षणार्थी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर संत वाहणाऱ्या कृष्णामाईचं रूप सर्वांनी पाहिलेलं आहे, त्याचा महापुराचा महारुद्र स्वरूपसुद्धा अनेकांनी पाहिलेलं आहे। पण या कृष्णामाईच्या तीरावरती जाता न्याय मागण्यासाठी या तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली हे राज्यातले सर्व प्रशिक्षणार्थी या ठिकाणी बसलेले आहेत। आपण पाहू शकता अधिवेशनामध्ये या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा 5 महिन्याचा कालावधी वाढवून देण्यात आला होता, मात्र त्यानंतर त्यांना पगारसुद्धा वेळेवर मिळाले नाही आहेत आणि 5 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा त्याच ठिकाणी नियुक्ती करा म्हणून तुकाराम बाबा महाराजांनी मुंबईला या ठिकाणी आंदोलन केलं होतं। मात्र राज्य सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी सांगली जिल्ह्यातून ज्या आंदोलनाची सुरुवात झाली त्या आंदोलनाचे जे प्रमुख आहेत तुकाराम बाबा महाराज हे कृष्णामाईकडेच आता साकडं घालायला या ठिकाणी कृष्णामाईच्या तीरावरती बसलेले आहेत। बाबा मला सांगा, काय मागण्या आहेत तुमच्या आणि काय आंदोलन सुरू आहे तुमचं, आणि तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातून 36 जिल्ह्यातून जे प्रशिक्षणार्थी आलेले आहेत अजून येत आहेत, काय भावना आहेत तुमच्या? भावना आम्ही एकच आहे की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना माझी हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्रातील 1,34,000 विद्यार्थी ज्यांना आपण रोजगार उपलब्ध करून दिला होता त्या मुलांना 6 महिन्यानंतर 5 महिन्यानंतर आता कार्यकाळ संपत आलेला आहे। या मुलांनी पुढं काय, यांचं नेमकं पुढं काय होणार यासाठी आम्ही ह्या ठिकाणी बसलो। माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे, उपमुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की ज्या पद्धतीनं ज्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये जर मुलांची परिस्थिती बघितली, आज माझ्यासोबत गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नंदुरबार अनेक जिल्ह्यातून रायगडपासून ते म्हणजे एकही जिल्हा राहिलेला नाही, त्या प्रत्येक जिल्ह्यात फक्त पदाधिकारी आले आहेत, मुलं अजून आलेले नाहीत। जे मुलं आहेत ते जर ह्या ठिकाणी आले तर मला हे पाठिंबा देण्यासाठी आले आहेत, फक्त त्या मुलांची हक्काची भाकर त्यांना मिळावी। राष्ट्रीय संत गाडगेबाबांनी वैराग्य संपन्न बागडेबाबांचा विचार मनामध्ये ठेवून या मुलांच्यासाठी एक सुंदर मंदिर मुख्यमंत्री बा कार्यप्रशिक्षण मंदिर बांधून त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या मूर्त्या ठेवू आणि चांगल्या पद्धतीने पूजन करू। पण माझी मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे की आपण दिलेला शब्द पाळावा आणि 11 महिन्यानंतर या मुलांना आहे त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यावा, ही रास्त मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी बसलो आहे। तुम्ही आज अन्नत्याग आंदोलनसुद्धा या ठिकाणी सुरू केलेलं आहे, किती दिवस आंदोलन सुरू राहणार? जवळपतूर भक्कम निर्णय किंवा भक्कम ठोस निर्णय ह्या ठिकाणी होत नाही, त्यातला ज्या मंत्री महोदयांच्या माध्यमातून आमच्या या ठिकाणी भेट होत नाही, त्या संदर्भात सकारात्मक चर्चा हा विषय आमचा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्याशिवाय दुसरा कोणाकडे सुटणार नाही आहे, ते कोणाकडेच काम नाही आहे। त्या खात्याचे जे मंत्री आहेत मंगलप्रभात लोढासाहेब, त्यांना विचारलं तर ते आमच्या हातात काही नाही, ते तर परवा असं म्हणले की बाबा मी काहीच बोललो नाही, आमच्याकडे काही व्हिडिओ क्लिप्स आहेत। पण आमची विनंती आहे मायबापांना की जेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हा ते आम्हाला भेटले नाहीत, तिथं आमची चर्चा झाली नाही। त्यामुळं आम्ही कृष्णामाई, हे कृष्णामाई जी आहे शांत वाहणारी कृष्णामाई आहे, ही माई कोणाला म्हणतात, आई ज्याला, मग आईचे मामाला बुद्धी द्या आणि आईने आमची मामासकट भेट घालून द्यावं, हे भाचे आईकडे आलेले आहेत। आणि म्हणून ह्या कृष्णामाईचे शांत, कुणी देखील दंगा विरोधामध्ये घोषणाबाजीने शांत आणि निवांत अन्न त्याग आंदोलन आजपासून माझं ह्या कृष्णामाईच्या वरती छत नाही, पडदा नाही, मंडप नाही, स्टेज नाही, काय भानगड नाही, पायऱ्यावरती निवांत बसून अमरण उपोषणाला सुरुवात माझी एकट्याच असणाऱ्या बाकी जे मुलं आले आहेत त्यांना म्हणणारे बाबा तुम्ही विश्रांती घ्या, पण मामांना भाचे भेटल्याशिवाय मी जागा सोडणार नाही। तुम्हाला सरकारनं ठोस भूमिका घेतल्याशिवाय तुम्ही या ठिकाणी हलणार नाही? बघ संपलेत ना, 11 महिने संपलेच, ठोस भूमिकेनंतर मग काय करणार आहे आम्ही? आता जर नाही काय करू शकलो तर नंतर काहीच करू शकणार नाही। ही मुलं जातील ना निघून परत। ह्या मुलांची परिस्थिती बघा हो, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर एवढी बेकार परिस्थिती आहे, अक्षरशः व्याकुळ होतात मुलं, रडतात हो दादा। 6,000 आणि 8,000 आणि 10,000 पगार, एकीकडे रात्रीचा दिवस करतात ते। आणि ह्या लोकांची परिस्थिती बघितली तर ह्यांची काय अपेक्षा नाही फार मोठी काय। तुमच्या घरामध्ये भांडूपोषण करणारे माणसं आहेत ना, त्यांना देखील खूप पैसे मिळतात, पण त्याच्यापेक्षा बेकारी परिस्थिती माझ्या पोरांची आहे। हे पोरं आहेत ना असे नाही आहेत की बाबा ह्यांना काय खूप आहे, खूप बेकार परिस्थिती आहे महाराज। या लोकांना काम मिळलं पाहिजे, काम जर मिळलं ना काही अडचण नाही, हे दिखावा करण्यासाठी आंदोलन नाही आहे, हार्टले आंदोलन आहे, कष्टाने आलेले आहेत, तुम्ही द्या काम त्यांना बस। तुमचं बोलताना डोळ्यात अश्रू यायला लागलेत महाराज। चारसं करू शकत नाही ना, काय आहे जखडं, काय अपेक्षा आहे, कुठल्या गावचे आहेत, कोण आहेत काय माहीत नाही,
कुठल्या जिल्ह्यातले आहेत, कुठल्या तालुक्यातले आहेत काही माहीत नाही. फक्त आशा आहे की होईल काहीतरी, बस. नक्कीच आपण पाहू शकता आपल्याबरोबर काही प्रशिक्षणार्थी आहेत. तुम्ही कुठून आलाय, तुमचं नाव काय? नमस्कार सर, मी गडचिरोली जिल्ह्यातून आली आहे. माझं नाव अश्विनी रवींद्र मस्के. मी जिल्हा परिषद कार्यालय शिक्षण विभागात येथे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणातून डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करते. आज आम्ही जवळपास सर 2000 किलोमीटरवरून आलेलो आहोत आणि आमची एवढीच मागणी आहे की ते आमच्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असूनसुद्धा माननीय श्री फडणवीस साहेब आमच्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तरीसुद्धा त्यांना आमच्या जिल्ह्याची परिस्थिती चांगल्या प्रकारे माहीत आहे की आमच्या जिल्ह्यात रोजगाराची दुसरी कुठलीही संधी उपलब्ध नाही. कुठल्या फॅक्टऱ्या नाही आहे, कंपनीज नाही आहे, कारखाने नाही. त्यामुळे त्यांना हे एक गोष्ट समजायला हवी की या मुलांनी एवढं प्रशिक्षण घेतलं, सगळं घेतलं आणि त्या सर्टिफिकेटवर सरसुद्धा साधंसुद्धा नाव नाही की या आस्थापनेत या मुलांनी काम केलं आहे, या पदावर कार्यरत आहे, असं कुठल्याही त्या सर्टिफिकेटमध्ये उल्लेख नाही आहे. तर मग त्या सर्टिफिकेटचं नेमकं आम्ही करायचं काय? आणि त्या सर्टिफिकेटवर आम्ही कुठल्या ठिकाणी जाऊन म्हणजे दुसऱ्या ठिकाणी आम्ही नोकरी मागावी? तर मग त्याचं त्यांनी उत्तर द्यावं. आणि त्यांनी हे शब्द बोललेले आहेत शिंदे साहेबांनी की आम्ही ज्या ठिकाणी आस्थापनेत तुम्हाला काम देऊ त्याच ठिकाणी तुम्हाला आम्ही परमनंट करू. तर ह्या शब्दावर त्यांनी कायम राहून आम्ही समोर काय करावं या प्रश्नाचं उत्तर द्यावं त्यांनी. माझी एवढीच इच्छा आहे की त्यांनी आमच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा आता विचार करावा, कारण आता 11 महिने पूर्णपणे संपत आलेले आहे आणि आमचं समोर काय ह्याचं उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं एवढीच अपेक्षा आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा आमचा विचार करावा एवढी इच्छा आहे. आपल्याबरोबर काही पुरुष प्रशिक्षणार्थी आहेत. मला सांगा तुमचं नाव आणि काय भावना आहेत तुमच्या, कुठून आलाय? नमस्कार, मी निलेश वसावे. मी नंदुरबार जिल्ह्याहून जवळपास 800 किलोमीटरचा प्रवास करून इथं कृष्णमाई घाट आहे त्या सांगली येथे उपोषण आहे ते त्या कार्याला मी समर्थन देण्यासाठी आलो बाबांच्या नेतृत्वात. आमच्या बाबांच्या नेतृत्वाची प्रमुख मागणी आहे जे मुख्यमंत्री साहेब व उपमुख्यमंत्री साहेबांसोबत की आता जोपर्यंत या उपोषणाला आम्ही सगळे संपूर्ण महाराष्ट्राचे प्रशिक्षणार्थी जे बसलो आहेत त्यांची प्रमुख मागणी आहे की जोपर्यंत शिंदे साहेबांसोबत किंवा मुख्यमंत्री साहेबांसोबत भेट होत नाही आणि लिखित सगळं आपल्याला आश्वासित करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला उठणार नाही. आज जवळपास 2 ते 3 हजार प्रशिक्षणार्थी आज कृष्णमाई घाटावर आहेत आणि बाबांनी सांगितल्याप्रमाणे आहे फक्त आता प्रतिनिधी आहे, अजून प्रशिक्षणार्थी यायचं आहे. बाबा जवळपास आमच्या 13 जिल्ह्याच्या असणाऱ्या कार्यक्रमात बाबा नंदुरबारला आले होते. जवळपास 5000 प्रशिक्षणार्थी तिथे अवेलेबल होते. तर ते प्रशिक्षणार्थी सांगत होते की आम्हाला तिथं रोजगार नाही, 10,000 रुपये आमच्या शेतामध्ये पण तेवढं उत्पन्न येत नाही, तेवढे आमचं मानधन आहे, बरोबर. तर त्या मानधनच्या ह्याच्यावर आमचे दिवस चालू आहे. तर बाबा ही योजना बंद नाही व्हायला पाहिजे. तर आमचे आदिवासी लोक असं सांगायला लागले की जसं देवाची पूजा करतो तसं आम्ही तुकाराम बाबाची पूजा करू. बोलताना तुमच्या डोळ्यात पाणी यायला लागले. म्हणजे प्रशिक्षणाची जी व्यथा आहे ती राज्य लेवलच्या खूप निकष व्यथा आहे आणि ते म्हणजे लिखितपणे पूर्ण करा. आणि 11 महिन्याचे प्रशिक्षण पूर्णनंतर प्रशिक्षण एवढे आम्ही जवळपास 800 किलोमीटरचा प्रवास केला सर. जेवण नाही, पाणी नाही, खिशात पैसे नाहीत, तरी आम्ही इथं येतो आणि सरकारला हे विनंती करत आहे हा रोजगार आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत म्हणजे खूपच जास्त महत्त्वाचे आहे. तर या प्रशिक्षणाचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांच्याकडे तुम्ही दया करा आणि लिखित आश्वासने त्यांना GR काढा आणि कायमस्वरूपी तुम्ही रोजगारचे प्रश्न दिले होते ते कसंही करून पूर्ण करा. हे प्रशिक्षणार्थी तुमचे उपकार कधी विसरणार नाही असं मी आश्वासित करतो नंदुरबारचे प्रशिक्षणार्थी सर. नक्कीच आपण पाहू शकता प्रशिक्षणार्थी या ठिकाणी रडत आहेत. आपल्याबरोबर आणि काही प्रशिक्षणार्थी आहेत. तुमचं नाव सांगा, कुठून आलाय? जी, माझं नाव आकाश मडावी आहे. मी चंद्रपूरवरून 1200 किलोमीटर दूरवरून मी आता आलेलो आहो इथे. आणि हा जो प्रवास केलेला आहे हा मला म्हणजे कुठेतरी न्याय मिळेल हा नेमका उद्देश डोळ्यासमोर ठेवून म्हणजे मी उभा राहिलेलो आहे. कारण की मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण आमचं 6 महिन्याचं प्रशिक्षण झालं आहे, अधिक त्याच्यानंतर आता 5 महिन्याचं जे आहे आम्हाला आता स्किल आलेलं आहे आणि आम्ही छान पद्धतीनं काम पण करत आहोत. पण सर इथे तुम्ही बघत आहे की खूप सारे असे प्रशिक्षणार्थी आहे ज्यांना राहण्याची, खाण्याची, त्यांच्या संसार उभे करण्याची, घरामध्ये जे आहे भाजीपालापासून अनाज पाणी सगळ्या गोष्टीचे त्यांच्या असते. भविष्याच्या लग्नाचा प्रश्न आहे की कसं होणार, काय होणार. आम्ही सर्व सर युवा प्रशिक्षणार्थी आहोत आणि युवा प्रशिक्षणार्थी आहो या नात्याने त्यांच्या भविष्य कुठेतरी तुम्ही पण एक काळामध्ये युवा होते तर तुम्हाला पण त्या सगळ्या गोष्टी संघर्ष करावा लागणार. पण सर आमच्याकडे आता स्किल आलेली आहे आणि आम्ही उत्तम प्रकारे सध्या काम करत आहोत. आणि सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे युवा प्रशिक्षणार्थी कार्य करत आहे सर त्यांची खूप बिकट परिस्थिती आहे सर. मी आपणास सांगू इच्छितो की ते आपल्याला कशा पद्धतीनं मॅनेज करतात आणि कशा
पद्धतीनं ते करत आहे. फक्त एकच उद्देश आहे की आज नाही तर उद्या आम्हाला रोजगार मिळणार आणि आम्ही आमचं आयुष्य नवीन आयुष्य सुरू करू शकू, आम्ही आमचा संसार सुरू करू शकू. हाच एक नेमका डोळ्यासमोर उद्देश घेऊन आम्ही सध्या आहोत सर. आम्ही आपणा सर्वांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी, मी आपणास विनंती पण करतो सर की आम्हाला रोजगार द्या. आम्हाला रोजगार नाही मिळाला तर आमचं जे आहे ते म्हणजे आमच्यावर उपासमारीची पाळी येईल आणि या उपासमारीच्या पाळीमुळे जे मानसिक स्थिती पूर्णपणे खराब होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये जे काही बी होणार तर असं काही पण वाईट होऊ नये असं आमची सगळ्यांची इच्छा आहे, माझी पण हीच इच्छा आहे. म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करतो की सर आपणनी आम्हाला न्याय द्या आणि आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या, हीच मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. नक्कीच आपण पाहू शकता इथं महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातून जे प्रशिक्षणार्थी इथं आलेले आहेत, अनेक प्रशिक्षणार्थ्यांची परिस्थिती इतकी हलाखीची आहे, कामावर जायलासुद्धा यांच्याकडे पैसे नाही आहेत कारण पगार वेळेवर होत नाही आहेत. हात दाखवून ही मुलं कामावर जातात आणि आपलं काम पूर्ण करतात. महिना झाला, 2-2 महिने झाले, 3-3 महिने झालं, काय मुलांचे पगारसुद्धा झालेले नाहीत. राज्य सरकारनं या मुलांच्याकडं एक आशेने ही मुलं आज कृष्णा घाटावर बसलेले. तुकाराम महाराज हे अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. आज पहिला दिवस आहे, सुरुवात झालेली आहेत आणि तुकाराम बाबांनासुद्धा बोलताना या ठिकाणी अश्रू अनावर झालेले आहेत. याबरोबर अनेक प्रशिक्षणार्थ्यांनासुद्धा बोलत असताना अश्रू अनावर झालेले आहेत. यांच्या वेतांचा बांध या ठिकाणी फुटलेला आहे. मात्र सरकारला आता पाझर फुटणार आहे का नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सरकार काय भूमिका घेतं आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. जोपर्यंत या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तुकाराम बाबा महाराज या ठिकाणाहून उठणार नाही असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिलेला आहे. आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातून 36 जिल्ह्यातून अनेक प्रशिक्षणार्थ्यांचे प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत. आणि आता जसजसे या आंदोलनाची व्याप्ती वाढेल तसतसं राज्यातील जे प्रशिक्षणार्थी आहेत ते सुद्धा या सांगलीकडे, कृष्णा घाटाकडे आंदोलनाला पाठिंबा द्यायला येणार आहेत. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.